तस काय म्हणले बघा, सर्किट मी परत ड्रॉ करतो बघा. ओके, इट इज अ रेजिस्टर अँड इंडक्टर असा सर्किट आहे. व्होल्टेज हा बी पॉइंट आहे आणि हा ए पॉइंट दिला यांनी, अँड थ्रू विच करंट आय फ्लो होतो. ज्यावेळी करंट आय फ्लो होणार त्यावेळी व्होल्टेज ड्रॉप होणार फॉर इंडक्टर्स व्हीएल. व्होल्टेज ड्रॉप असं मी का थिंक करालोय, तुम्ही जर प्रॉब्लेमचा डेटा बघितला, एज वेन करंट आय इज 2 एम्पियर, म्हणजे इनिशियली करंट पहिल्या केसला 2 एम्पियर आहे, त्यावेळी इन्क्रीज इन द रेट ऑफ करंट 1 एम्पियर पर सेकंड आहे, अँड पोटेन्शियल डिफरन्स 11 व्होल्ट आहे दोघांमधला. वेन करंट इज 2 एम्पियर, म्हणजे दुसरी केस आहे, त्यावेळी रेट तोच आहे, सर डिक्रीजिंग ऍट द रेट 1 एम्पियर पर सेकंड असं म्हटलंय. डिक्रीजिंग ऍट रेट म्हटलंय 1 एम्पियर पर सेकंड, त्यावेळी व्होल्टेज 5 व्होल्ट आहे. इज इट क्लिअर? मग ह्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ करंट दिलाय. रेट ऑफ चेंज ऑफ करंट दिलाय दोन्ही केसला, एकदा इन्क्रीजिंग आहे, दुसऱ्यांदा डिक्रीजिंग आहे. मग देर आर 2 एलिमेंट्स, 2 एलिमेंट आहे त्यामध्ये, एका रेजिस्टर आणि दुसरा इंडक्टर आहे. इज इट राईट? गेटिंग एनीवन? मग ज्यावेळी हा करंट आय फ्लो होणार, हे व्होल्टेज ए बी या 2 पॉइंट मधलं आहे, हे डिवाइड होणार अक्रॉस इंडक्टर अँड अक्रॉस रेजिस्टर. मग इंडक्टर व्होल्टेज किती असतं? इट इज एल डी आय बाय डी टी. स्टडी केली का नाही आपण? अँड रेजिस्टरचं व्होल्टेज किती घ्यायचं? बाय ओम्स लॉ व्ही आर आय आर. दिस आय एक्सेल ऑल्सो, व्हीएल म्हणजे आय एक्सेल असतं, बट एक्सेलचा डेटाच दिलेला नाहीये. दिलाय काय? दिलाय काय? रेट ऑफ चेंज ऑफ करंट म्हणजे डी आय बाय डी टी दिले, म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. अंडरस्टूड? एवढंच ह्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे. रेट ऑफ चेंज ऑफ करंट दिला असेल तर व्होल्टेज फाइंड करण्यासाठी एल डी आय बाय डी टी फॉर्म्युला यूज करा. इन्क्रीजिंग करंट पॉझिटिव्ह घ्यायचं, डिक्रीजिंग करंट निगेटिव्ह घ्यायचं, यू विल गेट अ सोल्युशन. गॉट इट? एवढंच अंडरस्टँडिंग होतं या प्रॉब्लेमचं. ऑब्विसली आपल्याला आर फाइंड करायचं आहे. ओके, दोन्ही वेळा करंट दिलाय, एकदा करंट 2 एम्पियर आहे, दुसऱ्यांचा करंट 2 एम्पियरचा आहे, बट करंट इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ज्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स चेंज होतो, 2 इक्वेशन मिळणार. सॉल्व्ह करायचं आर आणि एल मध्ये. आर आणि एल फक्त अननोन आहे, बाकी सगळं नोन आहे. 2 इक्वेशन मिळतील, यू हॅव टू सॉल्व्ह दॅट इक्वेशन. हा, मग पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन आहे, हे इथं पण लक्षात आलं एव्हरीवन? इज इट क्लिअर अप टू हिअर? हे सर्किट ड्रॉ केलंय, पहिलं सर्किट ड्रॉ करा, यूज करूया. फर्स्ट केस काय दिलंय? As here first case given, पहिल्या केस मध्ये करंट कितीला आहे? लास्ट ऑप्शन काय बघतो मी, नाही 4 ओम आन्सर. आय दिलाय फर्स्ट केस मध्ये 2 एम्पियर, रेट ऑफ चेंज ऑफ करंट डी आय बाय डी टी इन्क्रीजिंग आहे म्हणून आपण घेतला 1 एम्पियर पर सेकंड प्लस, आणि व्होल्टेज ए बी आहे 11 व्होल्ट का. मग व्होल्टेज ए बी इज इक्वल टू व्होल्टेज आर
प्लस व्होल्टेज ऑफ इंडक्टर फॉर सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर. व्होल्टेज ए बी आहे 11, व्ही आर आय आर अँड इट इज आय एल डी आय बाय डी टी. हा, व्हॅल्यू पुट करा. 11 इट इज अ 2R प्लस एल प्लस एल. मग एलचं इक्वेशन काय आलं? 11 मायनस 2R. एल ची व्हॅल्यू फाइंड केली मी. इक्वेशन 1 म्हणतो याला, कारण एल फाइंड करायचं नाही, आर फाइंड करायचं आहे. म्हणून एलचं इक्वेशन फाइंड करायचं. सोपी पद्धत. इज इट क्लिअर? सेकंड केस मध्ये करंट फक्त डिक्रीज झालाय, पोटेन्शियल करंट रेट डिक्रीजिंग आहे आणि व्होल्टेज 5 व्होल्ट आहे. झालं तुम्हाला? मग सेकंड केस मध्ये करंट तोच आहे. व्ही ए बी इज पुन्हा काय येणार? आय आर प्लस एल डी आय बाय डी टी. बरोबर. आता सेकंड केस मध्ये व्होल्टेज आहे 5 व्होल्ट, पोटेन्शियल. हा झाला सर, सॉल्व्ह करा. झालेला प्रॉब्लेम. कुठला प्रॉब्लेम झालाय? आय थिंक 95 नाही, सॉरी, काल झालं 95. 99 सॉल्व्ह करा. 99 97 बसण्यापेक्षा. आय आर इज 2R ना. IR is 2R plus L, but current rate is decreasing, -1 झालं. हा, मग इक्वेशन काय आलं? 5 प्लस 2R मायनस एल. बट एल ची व्हॅल्यू 2 आहे ना. एल ची व्हॅल्यू किती आहे? मायनस एल. 11 minus 2R from 1 as from equation 1. Here I use value of L. So it is 5 2R minus 11 plus 2R. Minus 11 इकडे झालं 16. 11 plus 5 is 4R. आणि त्यामुळे R ची व्हॅल्यू किती आली? 4 ohm. R is 4 ohm. Clear? Is it clear everyone? R चा आन्सर आहे 4 ohm.